नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामिनी कलेक्शन मध्ये माझ्या सर्व गोड सख्यांचं खूप खूप स्वागत करते. तर चला, मी आज आणलेला आहे खूप सुंदर असं कलेक्शन माझ्या गोड सख्यांसाठी. तर चला, आज मी दाखवणार आहे तुम्हाला मुनिया पैठणी. तर पहा, मुनिया पैठणीमध्ये मी आणलेले आहेत 4 ते 5 कलर. तर तुम्हाला दाखवते. अगोदर साडी कशी आहे ते दाखवते तुम्हाला. हा जातोय आपला लॅव्हेंडर कलर. तर सुंदर अशा लॅव्हेंडर कलर मध्ये इकडे पदरला जातात सुंदर असे टसल्स. बघा, लॅव्हेंडर कलरचे गोंडे लावलेले आहेत. खूप सुंदर असं पल्लू देखील, पदर देखील जातो. डिझायनर असा पदर जातो, पाहू शकता. आणि जरीचं वर्क केलेलं आहे आणि मोराचं देखील त्यावर खूप सुंदर असं काम देखील केलेलं आहे. लॅव्हेंडर कलर मध्येच केलेलं आहे आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, कारण गुलाबी आणि हिरवा रंग असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. ब्ल्यू कलर सुद्धा थोडंसं दिलेलं आहे, जसं की लॅव्हेंडर कलरला शोभेल असा कलर आहे. आणि ते पाहू शकता तुम्ही, टसल्स देखील आहेत, सुंदर असे टसल्स आहेत. साडी पाहू शकता, लांब रुंद साडी आहे आणि साडीला जरीचे असे सुंदर असे काठ आहेत आणि कॉन्ट्रास्ट मध्ये त्याला ग्रीन कलरच्या लाईन दिलेल्या आहेत. आणि आतमध्ये पाहू शकता सुंदर असे बुट्टेदार अशी डिझाईन देखील आहे. साडी लांब रुंद आहे, गोल्डन कलरचे जरीचे बुट्टे देखील आहे. साडी पाहू शकता, लांब रुंद आणि असा सुबक असा पदर दिलेला आहे. पहा, थांब ना बाळा. बुट्टीदार साडी आहे, गोल्डन कलरची जरी आहे, गोल्डन कलरची जरीचे काठ आहेत आणि जरीचेच बुट्टे देखील आहेत. खूप सुंदर लॅव्हेंडर कलर जातो आणि साडीमध्ये ग्लेज आणि शाईन आहे, पाहू शकता तुम्ही. खूप लांब आणि रुंद साडी आहे. आणि हा जातो आपला नेस्ता पदर, म्हणजे थोडासाच एक अर्धा मीटर नेस्ता पदर आहे, पाहू शकता. इथून इथपर्यंत जातो आपला नेस्ता पदर. आणि त्यानंतर नेस्ता पदर मध्ये देखील ते पहा, प्लेन नाही आहे हा पदर, याच्यामध्ये सुद्धा स्टँडिंग म्हणजे असे उभ्या लाईन आहेत, त्या देखील जरीच्याच आहेत, गोल्डन कलरच्याच आहेत. आणि हा जातो आपला डिझायनर ब्लाउज पीस, पाहू शकता. खूप सुंदर अशी रेखीव डिझाईन केलेली आहे ब्लाउजवर. आणि या ब्लाउज मुळे साडीला वेगळाच लुक येणार आहे. खूप लांब आणि रुंद साडी आहे. पहा, जरी आणि त्यावर कोरलेलं असं सुबक असं काम केलेलं आहे. खूप सुंदर अशी हा ब्लाउज पीस जातो. साडी सुंदर आहे, लांब रुंद आहे, कलर जातो लॅव्हेंडर. साडीला ग्लेज आहे, शाईन आहे. साडी लांब आहे, रुंद आहे, पहा, पाहू शकता. आणि सुंदर जातो हा पल्लू पदर. आणि ह्या पदरला जातात लॅव्हेंडर कलरचेच गोंडे. खूप सुंदर असं साडीचं कलेक्शन आहे. तर चला, मी तुम्हाला यामधील कलर दाखवते आता. हा जातो लॅव्हेंडर कलर आणि हा जातो दुसरा येलो कलर. साडी सेम तशीच आहे, पाऊच पाहू शकता. सुंदरशा पाऊच मध्ये साडीचं पॅकिंग झालेलं आहे. पहा, साडी शाईन खूप करते. साडीला ग्लेज आहे, टसल्स आहेत. आणि जी मी आता दाखवली त्याचप्रमाणे साडीमध्ये जरीचं वर्क केलेलं आहे. पूर्ण ब्लाउज पीस देखील पूर्ण कोरी कामाने केलेला आहे. मोर आहे त्यावर, बदक म्हणजे डक ह्याची केलेले आहेत. त्यानंतर फ्लावर्स आहेत आणि कॉन्ट्रास्ट मध्ये जसा कलर कॉम्बिनेशन शोभल अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट केलेलं वर्क केलेला आहे. हा जाते आपला दुसरा कलर येलो कलर. त्यानंतर साडीचा आणि हा जातोय आपल्या साडीचा मुनिया साडीचा तिसरा कलर. हा येलो कलर, हा लॅव्हेंडर कलर आणि हा आहे मेहंदी कलर. मेहंदी म्हणता येईल. सेम तेच पॅटर्न आहे, तेच फॅब्रिक आहे. साडीचं फॅब्रिक खूप सुंदर जातं, क्वालिटी आहे साडीला. साडीला ग्लेज आहे, पाहू शकता. लांब रुंद अशी साडी आहे आणि सेम तसंच ब्लाउज आहे. पहा, ब्लाउज खूप सुंदर असं रेखीव वर्क केलेलं आहे. हा जातोय आपला विलायची किंवा आपण याला म्हणू शकतो मेहंदी कलर. खूप सुंदरचा कलर आहे. साडीचं फॅब्रिक सुद्धा सुंदर आहे, क्वालिटी आहे साडीला. आणि हा जातोय आपला चौथा कलर ब्लॅक कलर. बघा, ब्लॅक कलर तर
जरीचं वर्क इतकं सुंदर आणि इतकं सुशोभित दिसत ते पहा. कसला पल्लू सुंदर दिसतोय. सध्या खूप ट्रेंड चाललेला आहे मुनिया पैठणीचं. पहा कशा प्रकारचे पिकॉक आहे त्यावरती. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. ब्लॅक कलर वर आणखीन जास्त प्रमाणात उठून दिसते आपल्याला. त्यानंतर हा जातोय आपला पेट्रोल ब्ल्यू कलर नाही म्हणता येणार याला, पिस्ता कलर. हा जातोय आपल्या साडीचा पिस्ता कलर. पहा पिस्ता कलर ही खूप सुंदर अशी साडी आहे. साडीला ग्लेज आहे, शाईन आहे, पाहू शकता तुम्ही. आणि साडीवर गोल्डन कलरच्या बुट्टे दिलेले आहेत, त्यामुळे साडी एकदम सोबर अशी साडी दिसते. आणि जरीचं हे बाळ थांब ना बाळा अंशू. आणि जरीचं असं सुंदर असं वर्क साडीवर केलेलं आपल्याला पाहता येते. आणि पहा टसल्स देखील खूप सुंदर असे टसल्स देखील साडीला दिलेले आहेत. प्रत्येक साडीमध्ये सेम वर्क आहे. साडीचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिलेलं आहे, पाहू शकता. हा जातोय आपला पिस्ता कलर. हे झाले आपले 4 कलर मुनिया पैठणीमध्ये. आणि हा आहे 5वा कलर जो की मुनिया पैठणीच आहे, लेकिन परंतु आपण याला लोटस पैठणी म्हणू शकतो, कारण थोडीशी डिझाईन मध्ये थोडासा फरक आहे. पाऊच पाहू शकता किती सुंदर अशा पाऊच मध्ये याची पॅकिंग आलेली आहे. हा जातो आपला बॉटल ग्रीन कलर. खूप सुंदर असं साडी आहे. पहा साडीला ग्लेज पहा, साडीची शाईन पहा, खूप सुंदर असं साडी जाते, पाहू शकता साडी. त्या 3-4 साड्यावर आपण पाहिलं की त्यावरती काय आहे, पिकॉक आहे, यावरती डक आहे आणि लोटस आहे. त्याला लोटस डिझाईन म्हणू शकतो आपण, लोटस पैठणी. साडीचा कलर जातोय एक आपण कांदीच्या पातीचा जो ग्रीन कलर आहे तो पण म्हणू शकतो, आणि पेट्रोल ब्ल्यू कलर असं देखील म्हणू शकतो या कलरला. बघा साडीवर या देखील साडीवर खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. पल्लूवर तसंच आहे. बघा सोबर असं काम केलेलं आहे. साडीचं ग्लेज पहा किती सुंदर आहे ते. तर असे जर या मुनिया साडीमध्ये, मुनिया पैठणीमध्ये 4 ते 5 कलर. जर तुम्हाला साडी आवडते, या साडीची प्राइस जाईल तुम्हाला